विद्यार्थ्यांनी हा सगळा लढा दिलेला आहे, त्याबाबत त्यांचं नक्कीच कौतुक करायला हवं असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आता अभिजित दिपकेंच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत। अभिजित दिपकेंचे आई वडील ज्यांना आज अश्रू हे अनावर झालेले अर्थातच हा जो विजय मिळवलेला आहे या यशामुळे त्यांच्या डोळ्यात आज पुन्हा एकदा अश्रू तरळलेले होते। ज्यावेळेला अभिजित दिपके हे आंदोलनासाठी गेले होते त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कुठेशी चिंता होती, काळजी होती, हे देखील त्यांनी आता नुकतंच एबीपी माझाशी बोलताना देखील सांगितलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा आपल्या लेकाचं कौतुक पाहताना त्यांचा ऊर जो आहे तो अभिमानानं भरून आलेला आहे। तेव्हा मोठं सेलिब्रेशन सध्या केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, दिल्लीतलं जंतर मंतर असेल, या सगळ्याच ठिकाणी सीजेपी आंदोलकांनी 28 दिवस हा सगळा लढा दिलेला होता। 28 दिवसामध्ये काय काय नेमकं घडलं हे देखील अवघ्या जगासमोर आहे। आणि त्यानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द केल्याचं समोर आलेलं आहे। तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। नीट पेपर फुटीची मी जबाबदारी घेतली, शिक्षण माफियांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लावायला मी तयार नव्हतो, संविधानिक पदावरील काही नेत्यांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, गेल्या 10 दिवसातील घटनाक्रम पाहून माझं मन व्याकुळ झालं, युवा शक्ती हीच भारताची खरी ताकद आहे, स्थितीचा समाजकंटक गैरफायदा घेऊ नयेत, देशातील एकता कायम राहावी, विद्यार्थी कायदेशीर लढाईत अडकू नयेत यासाठी पंतप्रधानांकडे राजीनामा देत आहे, सुपूर्द करत आहे। दरम्यान या राजीनाम्याची बातमी ज्यावेळेला दिपके आणि सौरव दास यांच्यापर्यंत पोहोचली त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिए। We have bloody Senate। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। दोस्तों, इस्तीफे नहीं होते बोल रहे थे और देश का युवा जब बाहर निकल आया तब उसने बोला इस्तीफा भी होगा, पुलिस वालों पे एफआईआर भी होगा और सरकार भी झुकेगी। एक बार अपने लिए जोरदार तालियां बजा दो। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। दोस्तों थोड़ा पीछे चले जाओ, ये रेलिंग टूट जाएगी। सब लोग पीछे चले जाओ और बैठ जाओ। बहुत सारे लोग अंदर हैं, वो लोग स्क्वीज हो जाएंगे। अभी टाइम है, बातचीत अभी बाकी है। 3:30 बजे बुलाया है। जब तक सारे डिमांड्स पूरे नहीं हो जाते, जब तक लिखित में आ नहीं जाता, तब तक हम लोग कहीं नहीं जा रहे हैं। तो बैठ जाओ, पीछे हो जाओ और सब बैठ जाओ। दरम्यान यानंतर आता अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात ते काय म्हणतायत। खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला। त्या आनंदाला त्याच्या प्रामाणिकपणेला यश आलेले, प्रामाणिकपणेला खूप मोठं यश आलं त्याच्या।
जीव तुमचा भांड्यात होता कारण हो हो महिनाभरापासून मुलगा तिकडे होता. खूप भांडत होत्या. म्हटलं ना आम्हाला असं झोप पण नव्हती येत. रात्रभर झोप नाही, चिंतेत. सकाळी 5ला मोबाईल हातात घ्यावा की नाही घेतला. एखादी वाईट रील आली की भीती वाटायची, नेमकं तिथं काय झालं काय नाही. मग त्याच्या मित्रांना फोन करून विचारा काय झालं. नाही काकू फेक आहे ती रील, तुम्ही ऐका, तुम्ही त्याच्या मागे उभा राहा. तुम्हाला थोडंसं जरी काही झालं का तो इमोशनल होतो म्हणे काकू, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळून त्याच्या मागे उभा राहा म्हणून. बरं, पहिल्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू होते, आताही अश्रू आहेत. आता आनंदाचे आहेत. तेव्हा दुःख म्हणजे हे वाटत होतं, मग चिंता होती, तेव्हा फार चिंता होती. आता आनंदाचे अश्रू आहेत. आता हे आनंदाचे अश्रू आहेत. बरं, लवकरात लवकर घरी यावा. आता लवकरात लवकर घरी यावं. मी आता त्याच्याशी बोलल्यानंतर संध्याकाळी त्याला म्हणते उद्या ये, नाही तर आम्ही तुला घ्यायला येतो म्हणून आता तयारी करूनच हे करतो आम्ही त्याला. आल्यावर काय करणार? आल्यावर काही नाही, त्याला मिठी मारणार, त्याला ओवळणार त्याला. हं. त्यांनी मागे ओवाळू नाही दिलं आम्हाला. ओवळायचं नाही म्हणे मम्मी, मी काय मोठा पराक्रम केला नाही, काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही ओवाळायचं नाही म्हणे. हं.